नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वे अब्रॉड एज्युकेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण नीट 2026 MBBS कॉलेजमध्ये किती वर्षाची फी घेतली जाते, मोठी नोटीस आलेली आता कॉलेजमध्ये जास्तीत जास्त फी घेतली जाणार नाही, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व काही पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ पाहायला विसरू नका। तर पहा, नॅशनल मेडिकल कमिशन NMC ने वैद्यकीय शिक्षणातील पारदर्शकता सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची आर्थिक लूट रोखण्यासाठी जारी केलेल्या दोन्ही महत्त्वाच्या नोटीस यामध्ये दिलेल्या आहेत आणि फीच्या नियमाची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे असणार आहे। तर चला पाहूया। पहा, MBBS कोर्सचा कालावधी आणि फीचं गणित काय असणार आहे। तर यामध्ये पहा, भारतामध्ये MBBS चा एकूण कालावधी 5.5 वर्ष म्हणजे 5.5 वर्ष म्हणजेच 66 महिने असतो, ज्याची विभागणी दोन मुख्य भागामध्ये केली जाते। एक आहे बघा शैक्षणिक अभ्यासक्रम, याला आपण म्हणतो अकॅडमिक स्टडी। तसंच बघा हे आहे 4.5 वर्ष म्हणजे 54 महिने, यामध्ये वर्गात प्रत्यक्ष शिकवले जाते आणि परीक्षा काय करतात घेतल्या जातात। हे झालं शैक्षणिक अभ्यासक्रम। आता त्यामध्ये बघा अनिवार्य इंटर्नशिप काय असणार आहे, CRMI, यालाच कशा पद्धतीने म्हणतात, 1 वर्ष म्हणजेच किती 12 महिन्याचा हा कालावधी असणार आहे। तसेच यामध्ये प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंग दिलं जाणार आहे तुम्हाला। तसेच यात कोणतेही क्लासरूम टीचिंग रूम शिक्षण नसते यामध्ये। तसेच बघा फीचा नवा नियम काय आलेला आहे, NMC ने स्पष्ट आदेश दिले आहेत की कॉलेजच्या केवळ 4.5 वर्षाची ट्युशन फी विद्यार्थ्याकडून ते काय करतात घेऊ शकतात, यापेक्षा जास्त ट्युशन फी घेऊ शकत नाहीत। त्यानंतर बघा इंटर्नशिपच्या शेवटच्या 1 वर्षासाठी कॉलेज कोणतीही ट्युशन फी तुमच्याकडून आकारू शकत नाही, हा NMC चा नवीन नियम आहे। त्यानंतर बघा NMC ची पहिली मोठी नोटीस काय आलेली आहे, 4.5 वर्षापेक्षा जास्त फी घेण्यावर काय केलेली आहे, तुम्हाला बंदी घातलेली आहे। तर बघा NMC ने 7 एप्रिल 2026 रोजी, किती 7 एप्रिल 2026 रोजी एक अधिकृत पब्लिक नोटीस काय केलेली आहे, जारी केलेली आहे। कारण अनेक खाजगी प्रायव्हेट आणि डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्याकडून पूर्ण 5 किंवा 5.5 वर्षाची फी बेकायदेशीरपणे वसूल करत होते। त्याच्यामुळे हा NMC ने काय केलेला, हा रूल लागू केलेला आहे। जास्तीत जास्त किती सांगितलेली आहे फी, आपल्याला एवढी सांगितलेली आहे। आता त्यानंतर NMC ची पहिली मोठी नोटीस बघा, 4.5 वर्षापेक्षा जास्त फी घेण्यावर बंदी, याच्यामध्ये तारीख आणि संदर्भ काय असणार आहे, चला पाहूया। बघा NMC ने 7 एप्रिल 2026 रोजी एक अधिकृत पब्लिक नोटीस जारी केली। त्याच्यामध्ये कारण का अनेक खाजगी म्हणजेच काय प्रायव्हेट आणि डीम्ड युनिव्हर्सिटी विद्यार्थ्याकडून 5 किंवा 5.5 वर्षाची बेकायदेशीर फी वसूल करत होत्या, म्हणून काय केलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाचा सुप्रीम कोर्टचा आदेश आहे, संदर्भ यांनी दिलेला आहे। बघा या नोटीस मध्ये सुप्रीम कोर्टाच्या अभिषेक यादव विरुद्ध युनियन ऑफ इंडिया आणि TMA पै फाउंडेशन खटल्याचा अहवाल देण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा कोर्टाच्या मते शैक्षणिक संस्थांची फी रचना वाजवी असावी, पारदर्शक असावी आणि गैरशोषक असावी, अशा पद्धतीने आहे। म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारचं विद्यार्थ्याचं शोषण व्हायला नाही पाहिजे। बघा आदेश काय दिलेला आहे, ज्या कालावधीत कॉलेज कोणत्याही शैक्षणिक सुविधा किंवा वर्ग देत नाही, उदाहरणार्थ इंटर्नशिपचा काळ असेल, त्या काळासाठी फी आकारणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे। त्यामुळे सर्व कॉलेजने तात्काळ फक्त 54 महिन्याचीच फी घ्यावी, जास्तीत जास्त किती 54 महिन्याचीच फी घ्यावी, याच्यापेक्षा जास्त फी आकारू नये, हा आहे NMC ची पहिली मोठी नोटीस दिलेली आहे। बघा आता NMC ची दुसरी मोठी नोटीस काय असणार आहे, तर याच्यामध्ये 1 कोटी रुपयांचा दंड आणि स्टायपेंड आहे। बघा दंड आकारला जाणार आहे, तारीख आणि संदर्भ काय असणार आहे, NMC ने 13 मार्च 2026 रोजी कडक कारवाईची अधिकृत नोटीस दिलेली आहे, जारी केलेली आहे। कारण इंटर्नशिपच्या काळात कॉलेजने विद्यार्थ्यांना दरमहा म्हणजे दर महिन्याला स्टायपेंड देणे बंधनकारक आहे, परंतु अनेक कॉलेजेस विद्यार्थ्यांना स्टायपेंड देत नव्हते, त्याची माहिती लपवत होते। त्याच्यामुळे काय केलेलं आहे, या NMC न दुसरी नोटीस जाहीर केलेली आहे आणि यावर काय केलेलं आहे, बंधन घातलेलं आहे। बघा आता कारवाई काय होणार आहे, मेंटेनन्स ऑफ स्टँडर्ड ऑफ मेडिकल एज्युकेशन रेग्युलेशन ऍक्ट 2023 अंतर्गत NMC ने नियमाचे उल्लंघन केल्यास किंवा करणाऱ्या देशातील 7 मोठ्या वैद्यकीय महाविद्यालयावर काय केलंय, प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावलेला आहे। किती, 1 कोटी। यामध्ये आहे बघा कुठले कुठले राज्य आहेत, कर्नाटक आहे, मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, आंध्र प्रदेशातील काही सरकारी व खाजगी कॉलेजचा सुद्धा यामध्ये काय आहे समावेश आहे, जिथे त्यांना दंड आकारला गेलेला आहे 1 कोटी।
बघा आता मग तुम्हाला एक वॉर्निंग दिलेली आहे एनएमसीने, जर कॉलेजेसनी इंटर्नशिप दरम्यान विद्यार्थ्याकडून पैसे उकळले, स्टायपेंड दिला नाही किंवा ही माहिती त्यांच्या वेबसाईटवर जाहीर केली नाही तर त्यांचा दंड वाढवला जाईल. म्हणजेच काय, 1 कोटीपेक्षा जास्त दंड आकारला जाणार आहे जर ही माहिती त्यांनी काय केली असेल, जास्त पैसे उकळले, स्टायपेंड दिला नाही आणि ही माहिती वेबसाईटवर जाहीर नाही केली तर 1 कोटीच्या पेक्षा जास्त दंड इथं आकारला जाणार आहे. त्याच्या कॉलेजच्या जागा सीट्स कमी केल्या जातील. जे कॉलेज आहे त्यांच्या कॉलेजच्या जागा काय करणार आहेत, कमी सीट केल्या जातील किंवा कॉलेजची मान्यता पूर्णपणे रद्द केली जाईल. हे अशा पद्धतीने एनएमसीचं काय असणार आहे, सेकंड रूल असणार आहे. आता विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी याच्यासाठी काय करावं बघा. प्रवेश घेताना आपल्याला स्पष्टता ठेवायची, म्हणजे क्लिअरिटी ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये ऍडमिशन घेतानाच कॉलेजकडे 4.5 वर्षाच्या एकूण फीच्या अधिकट स्ट्रक्चर काय करायचं, आपल्याला मागून घ्यायचंय. ऍडमिशन घ्यायच्या आधीच आपण काय करायचंय, 4.5 वर्षाचंच फी स्ट्रक्चर मागून घ्यायचंय. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर कारवाई होऊ शकते. बघा आता मग तक्रार कुठे करावी, तुमच्या समस्याचं निराकरण करण्यासाठी बघा तक्रार कुठे करायचंय. जर कोणतीही खाजगी किंवा डीम्ड कॉलेज तुमच्याकडे 5 किंवा 5.5 म्हणजे आपल्या अकादमी किती आहे, 4.5 वर्ष आहे, याच्यापेक्षा जर जास्त म्हणजे 5 किंवा 5.5 वर्षाची फी मागत असेल किंवा इंटर्नशिपचे तुमच्याकडून पैसे घेतले जात असतील तर तुम्ही एनएमसीच्या अधिकृत संकेतस्थळावर एनएमसी ऑफिशियल पोर्टलवर जाऊन थेट ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही या एनएमसीच्या अधिकृत वेबसाईटवर तक्रार नोंदवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉन्टॅक्ट करा 9011758101 वर आणि पुढील व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या पार्ट मध्ये. तोपर्यंत थँक्यू.